ठाणे महानगरपालिका हद्दीत वाढत्या पाणी टंचाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अभिजित पवार यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे। ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर बालदी, साबण आणि पाण्याचा वापर करून त्यांनी प्रत्यक्ष आंघोळ करत पाणी टंचाईच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले। शहरातील नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असताना प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। यावेळी बोलताना अभिजित पवार यांनी सांगितले की ठाणेकर नागरिकांना दररोज पाण्याची टंचाई सहन करावी लागत आहे। अनेक भागात पाणी पुरवठा अनियमित असून नागरिक त्रस्त झाले आहेत। त्यामुळे प्रशासनाने तात्काळ या प्रश्नावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच येणाऱ्या काळात पाणी टंचाईचा प्रश्न सोडवला गेला नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना अंघोळ घालू आणि त्यांच्या दालनाबाहेरही अंघोळ करून आंदोलन तीव्र करू असा इशाराही अभिजित पवार यांनी दिला आहे। पाणी नाहीये ठाणे शहराच्या हद्दीमध्ये पाणी नाही, अजिबात माझ्या प्रभागात पाणी नाही। कळव्यामध्ये, पारसिंगनगरमध्ये, कारेगावमध्ये पाण्याचा खूप प्रश्न आहे। 621 MLD पाण्याची गरज ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत आहे। त्यापैकी कधी 580 येतं, कधी 585 येतं, कधी 590 येतं। तो त्याच्यामध्ये हा प्रश्न बघताना नागरिकांना एवढ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे। 8-8 दिवस पाणी नाहीये काही सोसायट्यांना। आनंद विहार सोसायटी पाणी नाही, खारेगावातील गाववाल्या लोकांना पाणी नाही। सो हे जे सर्व चालू आहे ते चुकीचं चालू आहे। म्हणजे हे पाण्याचं राजकारण ज्या पद्धतीचं चालू आहे ना, घाणेरडं राजकारण या महानगरपालिकेच्या हाती। त्यामुळे आता काय प्रश्न उद्भवत नाहीत। पाण्याचा प्रश्न जर सुटत नसेल तर आम्ही प्रत्येक वेळी हे अशी आंदोलन करणार आहोत। 1 आठवडा बघू, 2 आठवडे बघू, आयुक्ताच्या दालनात आंघोळ करू। पाणीच नाही, माझ्या बिल्डिंग मध्ये पाणी नाहीये, मी आंघोळ करून निघालोच नव्हतो। मग त्या पद्धतीनेच मी आता सांगितलंय त्या अधिकाऱ्यांच्या बिल्डिंग मध्ये जाऊन आंघोळ करू। चालू त्या पद्धतीने चालू। बघूया आता काय होतंय ते। नाही झालं तर आम्ही तिकडे जाऊन आंदोलन करू आयुक्ताच्या दालनाबाहेर। बघूयात, जे होते त्याला सामोरे जाऊ। मी तुम्हाला सांगतो की आज अतिशय काळा दिवस मी समजतो की आज एका नगरसेवकाला या महानगरपालिकेत येऊन आंघोळ करायला लागते। एक निषेधाचं साधन मी समजतो आणि खऱ्या अर्थाने त्याला पर्याय नाही। तो ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्या बिल्डिंगमध्ये पाणी नाही। लोक वाईट नजरेने तो उतरला की बघतो की यार कसला नगरसेवक पाणी देऊ शकत नाही, आणि म्हणून अखेरीस त्यांनी हे आंदोलन या ठिकाणी केलं। तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला उत्तर द्यायचं तर 2002 पासून शाही धरण व्हावं ही आव्हाड साहेबांची इच्छा होती। 10 वेळा आपण सांगितलं। मोरबे धरण जसं नवी मुंबई महानगरपालिकेला मिळालं तसं आपण आपलं धरण असावं ही आपली इच्छा होती। पण ते शासन करताय म्हटल्यावर आपल्या सत्ताधारी लोकांनी ते होऊन दिलं नाही। माझं म्हणणं असं आहे की हे 12-12 हजार कोटी रुपयाचे रिंग रेल्वे वगैरे काढायचे प्रकल्प बाजूला ठेवा आणि पहिले धरण बनवा। आज कळवा, मुंब्रा, दिवा, इनफॅक्ट आता उद्या ह्याच चंदनवाडी जिथे उभे आहोत आणि पाचपकाडीमध्ये एक पुरा दिवस पाणी नाही अशी ऑलरेडी नोटिसा देण्यात आलेल्या आहे। तर पहिले धरण बनवा, पाण्याची व्यवस्था करा आणि मग हे मोठे मोठे प्रकल्प करा अशी राष्ट्रवादीची मागणी आहे।